भोर तालुक्यातील रस्त्याप्रश्नी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळेंसाठी आंदोलन, न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील निकाल येणार. कोरटकरचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात कारवाई होणार. सूत्रांची माहिती, उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त. प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती. रिझर्व्ह बँकेचं नवं वर्षातील पहिलं पतधोरण जाहीर. व्याजदरात कपात झाल्याने सर्वसामान्यांचे ईएमआय कमी होणार. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटने घट. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 13 पुजाऱ्यांच्या सहभागाचा आरोप. सरसकट पुजाऱ्यांवर आरोप नको. पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची विनंती, तर 35 पैकी 21 आरोपी फरार. गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक. रामकुंडात उतरत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी. दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल. 26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला आज उशिरा किंवा उद्या पहाटे भारतात आणण्याची शक्यता. राणाला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.